तुम्ही बघत आहात जनमत मराठी। नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवळाली गाव सुंदरनगर येथील मोकळ्या जागेत 26 एप्रिलच्या रात्री अंदाजे 1 वाजण्याच्या सुमारास 8 जण उभे असल्याचे गस्तीवर असलेल्या उपनगर पोलिसांना दिसले। पोलिसांनी संशयितांच्या जवळ जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना पाहताच संशयितांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला। त्या दरम्यान 19 वर्षीय संशयित सार्थक आहेर यांनी पोलिसांवर गोळी झाडण्यासाठी आपल्या पॅन्टच्या खिशात लपवलेली बंदूक काढत असताना ट्रिगर दबल्याने त्याच्याच मांडीत गोळी घुसल्याने पुढील अनर्थ टळला आणि त्यानंतर उपनगर पोलिसांनी मोठ्या चपळाईने त्याला व त्याच्या इतर साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बंदुकीसह दरोड्यात वापरले जाऊ शकते असे हत्यार, दोरी, 2 दुचाकी असा मिळून जवळपास 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। सदर 8ही संशयित हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले। 26 तारखेला रात्री आमचे डीबीचे कर्मचारी उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराच्या मार्फत माहिती मिळाली की काही लोक ही काही संशयास्पद हालचाली या ठिकाणी करत त्यांचं अस्तित्व लपवून ठेवण्याच्या अनुषंगाने राहत आहेत। तर त्या परिसरामध्ये आम्ही या ठिकाणी हे सर्चिंग या ठिकाणी सुरू केलं। तर देवळाली गाव परिसरामध्ये जे कुस्त्यांचं मैदान आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही लोक संशयास्पद या ठिकाणी दिसली। तर त्याच्यामधले 7 ते 8 लोक सदर वेळी त्या ठिकाणी होते। त्यामध्ये 3 ते 4 लोक हे रेकॉर्डवरची होती आणि बाकीचे काही अनोळखी इसम या ठिकाणी होते। तर सदर लोक कशासाठी आली होती, काय आली होती, त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांना विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केली असता त्यांनी त्या ठिकाणी पळ काढला। म्हणजे ज्या वेळेस त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलीस प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांनी पळ काढला आणि इतर परिसरामध्ये ते नाहीसे झाले। तर नेमके कुठं पळाले, काय पळाले हे आम्ही या ठिकाणी माहिती घेत होतो। सदर भागामध्ये या ठिकाणी सर्चिंग आमचं सुरू झालं होतं। तेवढ्यात साठेनगर परिसरामध्ये एक फायरिंग झाल्याची माहिती आम्हाला या ठिकाणी मिळाली। सदर फायरिंग कुठं झालं होतं, काय झालं होतं याची माहिती घेतली असता बिटको हॉस्पिटलमध्ये फायरिंगमधला एक इसम या ठिकाणी आलेला आहे ह्याची माहिती आम्हाला मिळाली। आम्ही त्या भागामध्ये या ठिकाणी जाऊन ची ओळख पटवली। तर तो आरोपी जो होता तो सार्थक आहिरे या ठिकाणी होता आणि त्याला त्याच्या पायामध्ये उजव्या पायाच्या मांडीमध्ये त्याच्या हातून फायरिंग झाल्यामुळे या ठिकाणी जखम झाली होती। तर त्याबाबत त्याला अजून माहिती विचारली असता त्याला सांगितलं की सदर ज्यावेळेस पळापळ सुरू झाली त्यावेळेस त्याच्याकडून मिसफायर झालं आणि ते मिसफायर झाल्यानंतर त्याचे जे आरोपी आहेत ते इतर आरोपी या ठिकाणी परिसरामध्ये पळून गेले। मग काल ह्या सदर घटनेच्या अनुषंगाने 27 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भारतीय न्याय संहिता कलम 310(4), 310(5) व भारतीय हत्यार कायदा 325 आणि 425च्या अनुषंगाने या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या हा गुन्हा दाखल झाल्यानंतर याच्यातला सार्थक आहिरे याच्या माहितीनुसार आबा पवार, हार्दिक बेलदार, पवन घोलप, समीर सोनवणे ही लोक या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत आणि इतर अजून 3 ते 4 आरोपींचा या ठिकाणी शोध सुरू आहे। हे सर्व रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि गुन्हा करण्यासाठी कशासाठी आले होते, त्यांचा उद्देश नेमका काय होता याची माहिती आम्ही या ठिकाणी घेत आहोत। सदर आरोपींकडून मोठा गुन्हा या ठिकाणी घडला असता परंतु आमच्या डीबीच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा फसलेला आहे। सदर कामगिरीमध्ये आमचे पोलीस हवालदार विनोद लखन, पोलीस शिपाई पंकज करपे, सौरभ लोंढे आणि संदेश राघवत यांनी उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे। त्यांना बक्षिसासाठी आम्ही या ठिकाणी शिफारस करतो। उपनगर पोलीस ठाण्यात सदर संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस उपायुक्त डॉक्टर मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे। दरम्यान सुंदरनगर परिसरात हे संशयित कोणातरी व्यावसायिकाला लुटण्याच्या तयारीत होते। त्या अनुषंगाने उपनगर पोलीस पुढील तपास करत आहेत। वयाने लहान असलेल्या या संशयितांना शस्त्र कुठून मिळाली याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे। या घटनेनंतर रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना सुरक्षा साधनांसह सुसज्ज करून गस्तीवर पाठवण्याची खबरदारी नाशिक पोलीस आयुक्तांनी घ्यावी व या भागातील गुन्हेगारी घडामोडी पाहता या भागात 24 तास सतर्क गस्ती पथक तैनात करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। जबाबदारी न्याय